साऊ, माझ्यामुळे तुला लई सहन करावं लागतंय, कळतंय मला. तसं नाही रे दादा. आणि या सहन काय करायचंय मला सांग. उलट तू माझ्या सोबत असतोस, माझ्या कामाला हातभार लावतोस, हे खूप आहे माझ्यासाठी. अरे देवा, हे कशाला आता फोन करते? काय झालं, कोण आहे? अगं आपल्या घरातलं खुळ, तुझी कुळी वहिनी, तिचा फोन आहे. जरा शांत राहा, काय बोलू नको. हा बोल ग जयंती. मला पाहिजे बंगला गाडी, मला पाहिजे विहिरे होती, आणि हे सगळं मला तुम्ही मिळवून देणार आहात सगदेवराव. माय पती, माय परमेश्वर, माय धनी, माय हजबंड, माय लाईफ पार्टनर. अगं श्वास घे जरा. तुम्हाला माझी लई आठवण येते ना, हा? म्हणूनच तर मी आज तुम्हाला भेटायला येते तुमच्या ऑफिसात. काय आलो? हर्षवाई झालं का काय तुम्हाला, हा? माय धनी, माय मनी, आलेच मी पटकनी. हा, तेव्हा फोन येते. अरे देवा, काय झालं? अगं तुझी वहिनी माझं ऑफिस बघायचंय तिला, येते म्हणते. वहिनी ऑफिसला? पण तिला पत्ता कसा मिळाला? ते मला काय माहित नाही, पण ती म्हणते की तुमच्या ऑफिसला यायचंय. आता काय करू मी, माझ्या देवा पांडुरंगा, एकला तू सांभाळ. काय झालं? अरे लोचा गाला. लोचा गाला? होय, हा बबलू तर लोचा गाला. होय ना. भाऊजी, जयंती वहिनी दादाला भेटायला येतात. बापरे, जयंती वहिनी येते. पण वहिनीला माहिती आहे का संजय दादा काय करतो ते? तिला दादाचं ऑफिस बघायचंय. ऑफिस बघायचे? हा, नॉट टेन्शन, काय काळजी करू नका. तुमचा खास मित्रच तुम्हाला मदत करेल. कोण? सारंग सर? हो, तुमचे सारंग सर. कसं पटकन नावाला बघ. हा हा, बस. सारंग, कॉफी घेऊया. उशीर होतोय मला. काय सारंग, 5 मिनिटं ट्रॅफिक मध्ये उशीर झाला असं समज. नाही येऊ शकतच मी. तुला आठवतंय सारंग, आपण अचानक एखाद्या ठिकाणी न कळत भेटायचो. अरे सारंग, तू इथे? हा, मीटिंग होती माझी. कॉफी? खूप गोड क्षण होते ते. किती प्रेम करायचो ना आपण एकमेकांना. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉफीला भेटणं फक्त निमित्त असायचं, आणि आता तू माझ्याशी असा वागतोयस. जातो. सारंग, प्रेमात परीक्षा द्यावी लागते. माझं प्रेम खरं होतं, खरं आहे, आणि मला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आज. आणि तुझं प्रेम जर खरं असेल तर तू आत्ता माझ्यासोबत कॉफी घ्यायला येशील. सावली, बोल. काळजी नको करू, मी येतो. आलो मी. बाय.
गावंढळ का माझ्या वाटेत येत असते सतत. त्याला काय म्हणतात माहितीये का? कसलं भारी ऑफिस आहे माझ्या नवऱ्याचं. मस्त ग बाई. एक्सक्यूज मी. हाय, आर यू मिसेस भागवत? मिसेस भागवत, मिसेस सकदेव. Hi, I'm Priya, and Sakhadev is just getting done with his meeting, and he'll be here in a moment. Why don't you be seated? ग बाई, तू बी तोच क्लास केला का ग इंग्लिश स्पीकिंगचा? 99 रुपयावाला. हा, मी बी भरले होते पैसे. बसते बसते. भारी आहे बाई, सोपा. What is this? Why so is tokda? What is this dress? Why is this tokda? माझा नवरा वॉकिंग नाका समोर, सरळ सोपा साधा, नो लफडा बिपडा. डोंट अराउंड. अगडम बगडम, मग एकच बोंबे बोम. No, ma'am. He's like my brother. वल्ला हबीबी. सरचं नाव काय असते? सकदेव सर. सखदेव सर. हबीबी वल्ला वल्ला. वाळवट ऐकून ये. तिकडे गेले केबिन मध्ये. दुबईहून क्लायंट आलेत आपल्या सरांसोबत मीटिंग करायला. माझ्या सरांसोबत, Yes, माझ्या ma'am. सगदेवरावांसोबत मीटिंग करायला दुबईहून आल्यात. Yes, ma'am. मी जाऊ का तिकडं? मॅम, आत्ता नका जाऊ. ॲक्च्युली अलाउड नाही आहे. व्हाय डोंट यू सिट? तुम्ही बसा, आम्ही तुमच्यासाठी काही आणू? चहा आणती. ज्ञानच तू. पनीरचं एक मोठं सँडविच आण. एक मस्त पैकी कलिंगणाचा ज्यूस आहे. त्याच्या सोबत एक आण कॉफी, एक आण चहा, एक ब्रेड बटर. जा प्लीज बस. जा बसते बसते. गुड टू सी यू हबीबी. हा बाबा हा बा. काय म्हणता? सर, आपण जी जमीन खरेदी केली आहे ना, तीच जमीन यांना पण विकत घ्यायची आहे. टू द पॉइंट हबीबी. 30 लाख हबीबी. 35 लाख. 35 लाख. 35 लाख हबीबी. 40 लाख. 40 लाख. 70 लाख. 70 लाख. 70 लाख. 70 लाख. 70 लाख हबीबी. हबीबी. हे बीबी बीबी 80. 1 करोड. 1 करोड. 1 करोड. 1 करोड. जमीन तुमची हबीबी. आमची हबीबी. वल्ला हबीबी. वल्ला हबीबी. वल्ला हबीबी. गेला बी. गेला बी. अगं जयंती. 1 करोडवर किती पूजा असतात? जयंती आता एवढा मोठा बिझनेस सांभाळतो, मग मला माहित नसणार होय. अगं ते काय, हे आपलं ते मिलियन बिलियन सिलियन सगळं माहिती आहे. काय समोर लाटपट पण ठेवलंय. मी काय म्हणते, ती मेंढ्यांची पांढरी पाल आहे ना, तिच्या समोर ना 24 गाड्या घेऊ आपण. 24. आणि तो बोल का बावला, त्याला तर कामावरच ठेवणार आहे तुमच्या समोर. हा, आणि आपण एक मोठा बंगला बांधू आणि भरपूर सारे फेस पॅक घेऊ. पण हे सगळं करण्याआधी तुमच्या श्रीमंतीला शोभणार नाही, पण मी आणलंय बाई किरीपुरीचं साधंसं जेवण. तेवढं जेवण घ्या. कशाला एवढे कष्ट घेतलेस गे? अगं तू येणार आहे असं माहिती असतं तर मी पास्ता मागवला असता ना. मागवला असता म्हणजे मागवा की आता.
नवरा खातो माझा खुसता, त्याची बायको खाईल पास्ता. मागवा मागवा, पण त्याच्या आधी आपण या जेवणाला सुरुवात करूया. मी काय म्हणते, जेवणाच्या आधी मग तुमचं तोंड गोड करू का? हं, 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 हं? थँक्स. काय ग सावली, काळजीत दिसतेस? अहो तुम्हाला माहिती आहे ना दादा आपल्या इथे काम करतो ते, पण जयंती वहिनींना असं वाटतंय की तो मोठ्या कंपनीत कामाला आहे म्हणून त्याला भेटायला जाणार आहेत. माझ्या घरी कोणालाच माहित नाही की दादा आपल्या इथे काम करतोय. मला ह्याच गोष्टीची काळजी वाटते की जर वहिनींना कळलं आणि त्यांनी घरी सांगितलं तर माझ्या आई बाबांना नाही झेपणार हे सत्य. तू सारंगला सांगितलंयस का हे? हो. सांगितलंयस ना, मग काळजी करू नकोस. सारंग यातनं नक्की काहीतरी मार्ग काढेल. डोंट वरी. तिथे नेमकं काय झालं असेल, दादाला फोन करून बघते. पुऱ्या कशा वेगवेगळ्या नकाशाच्या होत्या, तशा नकाशातले सगळे देश फिरून आता आपण. हा वय फिर. मॅडम तुमच्यासाठी कॅब बुक केली आहे, येईलच आता थोड्या वेळामध्ये. येईल ना? हा बरं या यात. माझ्यासाठी कॅब. अरे मग माझ्यासाठी कॅब बुक केली. तुम्ही बी येता का सोबत? नाही अगं आता 1 करोडची डील केली, आता दुसरा माणूस येणार आहे. 2 करोडची डील आहे. 2 करोडची डील? मी बी थांबते इथेच. मी तुम्हाला टेन्शन नाही ना, मी बी थांबते. अगं नाही गे नाही आहे, असं काय करतेस जयू? अगं एवढं मोठं ऑफिस सांभाळतो मी आणि त्याची बायको अशी एकटीच तिथे बसून राहणार, कसं दिसल ना ते? हा पण वाटते सवय. सांगते ना तिला तिला दादा तुझं बाप काय आहे आता. हॅलो सावळे, कशी आहे ग बाई? सांग बरं मी कुठे कुठे? तुझ्या दादाच्या ऑफिस मध्ये. लय भारी ऑफिस आहे बरं का, मोठमोठे सोफे आहेत, मोठमोठे खिडकी आहेत. आणि तुला माहितीये का, एक इंग्लिश बोलणारी बाई बी ठेवले यांनी, अगं रिसेप्शनिस्ट म्हणून ग. तुला माहितीये का, आता तुझ्या दादाने 1 करोडची डील केली. एवढंच नाही, आता 2 करोडची डील करणार आहेत. अगं मग शेकून तर बी आला होता वाळवंटातून. म्हणजे मोठा शेक आला होता ग दुबईतनं. तुला सांगते पास्ता बी खाल्ला मी, काय मजा केली आज. तुला ना सगळं रात्री फोन करून मी सविस्तर सांगते. मज्जा आहे नुसती, तुला ऐकून लय बरं वाटेल. सांग तुझ्या त्या पांढऱ्या पालीला माझा बी नवरा आता लय कमावतो. हा ऐकते का? बाय बाय बाय. विठुराया, तुझे खूप खूप आभार. Ma'am, your cab is ready. गाडी आली. कॅब इज रेडी. मी जाते, पण त्या करोड मधले 5-50 रुपये पाठवून द्या. होय, पाठवतो. काय विसरू नका मला. सांभाळ. बरं का? जय जय सांभाळून जा. श्री. बबलू दादा, सोम दादा, तुम्ही दोघांनी सांभाळून घेतलं. खूप खूप आभार बघा तुमचे. हो का? सकदेव दादा, अरे माझा वल्ला हबीबी, असी असेल बीबी तो तेरे लिए कुछ भी कभी भी. सारंग दादा, सारंग सर, सखदेव बोलतो. हॅलो, नवीन ऑफिस कसं वाटलं? सारंग सर, काय बोलू मी? धन्यवाद, खूप खूप आभार बघा. अहो, आपल्या माणसाला कोणी धन्यवाद म्हणतं का? आणि हक्काच्या व्यक्तीसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? होय. तुम्ही आता इमोशनल होऊ नका. मी गाडी चालवतो, मी करतो तुम्हाला नंतर फोन.
काय सरप्राईज आहे माझ्यासाठी? सांग ना. ए यार सांग ना, काय सरप्राईज आहे? सरप्राईज? सोम, तू बेडरूम मध्ये काय करतोस तू परत? भेटायला आलोय. भेटायला? खिडकीतून खाली रे तू, आणि हा काय करतो इकडे? अरे मॅडम, आय एम अ वॉचमॅन. माय नेम इज बबलूस. आणि वेगळे झालात का दोघं पण? हा, तू हम त्याला घेऊन जातो इकडनं. मम्मा जर आली ना तर वाट लागेल आपल्या. शांत शांत, श्वास घे. मग काय मग काय? हा, हे किती दिवस तू असं खिडकीतून गॅलरीतून असं वर चढून येणार आहेस? आपल्याला पुढचं प्लॅनिंग काहीतरी करायला पाहिजे ना. कसलं पुढचं प्लॅनिंग? आता आपल्याला आयुष्य मस्तपैकी एकत्र जगायचंय बस. मग त्यासाठी ना आपल्याला लग्न करायला हवं ना. होय काय? बोल काय 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 करतोय यार सोहम तू? हे बघ, मला सांग, तू मम्माशी कधी बोलणार आहेस ते? नाही राहू शकत तुझ्याशिवाय. असं असेल तर आत्ता लगेच बोलतो. मम्मा खाली आहे ना? चल लगेच जाऊन बोलतो, ठीक आहे? नाही, 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 आता नको. नाही नाही नाही, आताच बोलूया. काय म्हणतो? तारा, तारा, बैरवमाई स्वतःहून चालता नाही सांगूया. काय चालू तुमच्या दोघांचं? हे बघा, तुम्ही इथून निघा आधी. मस्करी लावून ठेवले. निघा, निघा. चल 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 चल. काय झालं मम्मा? कोण आहे तारा? कोणाशी बोलत होतीस तू? अगं कोणीच नाहीये, बघ ना, मी फोनवर बोलत होते मम्मा. कोण मुलगा होता? कोणीच नव्हतं मम्मा, बघ ना. तुझ्या डोक्यात घुसतं काही? हा, तेच 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 काय मला पुन्हा पुन्हा बोलायला लावतेस? तारा, तुझं करिअर घडवण्यासाठी मी माझं आयुष्य खर्ची घातलंय का? तारा, तुझ्या करिअरसाठी मी माझ्या करिअरवर पाणी सोडलंय. आणि फक्त करिअरवर नाही, माझा संसार सोडला, नवरा सोडून गेला, तरी नाही खचले मी. धीराने तुझं करिअर उभं केलं, त्याचं हे फळ देतेस तू मला? तारा, तुझा जन्म फक्त आणि फक्त वजे घराण्याचं नाव, त्याची संगीत परंपरा पुढे नेण्यासाठी झालाय. कळतंय? हे सगळं मी नव्हतं मागितलं मम्मा तुझ्याकडे कधीच. मी नव्हतं म्हटलं तुला की मला गाणं शिकव म्हणून. मी नव्हतं म्हटलं तुला की बाबांना सोड म्हणून. उलट मला बाबा हवे होते ग, माझ्या बाजूला, माझ्या सोबत, माझ्या डोळ्यासमोर ते हवे होते मला. आणि गाण्यामध्ये काही मला करिअर वगैरे करायचं नव्हतं, कधीच करायचं नव्हतं. मी तुला सांगितलं होतं, ते तू लादलंयस माझ्यावर जबरदस्ती. आणि वजे घराण्यात मी जन्माला आले ही माझी चूक झाली का? मला नाही आवडत ग गाणं. कितींदा सांगितलं तुला, मी कितींदा समजवायचा प्रयत्न केला, पण तुला नाही कळत. तू अशी माझ्या आजूबाजूला असतेस ना, तेव्हा मला सफोकेटेड फील होतं. सकाळी लवकर उठून रियाज कर, हे गाणं शिक, त्या सावली करून गाणं शिक, हे कर ते कर, सतत आपलं काही ना काही असतं तुझं. मला ना तो पिंजऱ्यात ओढल्यासारखं फील होतं ग मम्मा. मला नाही करायचंय गाण्यात करिअर, मला काहीच करायचं नाही, बास, मला काहीच नकोय.